आता बोगस उतराच्या बाबतीत प्रकरण चर्चेला आलं होतं. काय नेमकं बोगस उतरायचं पुढं काय? आता बोगस उतारे हे मी सरपंच असतात होतो त्या काळापासून ते बोगस उतारे इथं मोडलीम हे आता त्याला प्रसिद्ध म्हणायचं का कुप्रसिद्ध म्हणायचं? सेंटर म्हणलं तर चालेल. म्हणजे जिथं कुठं दाखला मिळत नाही तो दाखला मोडलीम मध्ये आला की मिळतो. यासाठी मोडलीम ग्रामपंचायत, मोडलीम नाही म्हणत, मोडलीम ग्रामपंचायत अख्ख्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे म्हणलं तर वागवं ठरणार नाही. नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज. आणि माढा तालुक्यातील एक मोठ्या ग्रामपंचायतीपैकी मोडलीम ही ग्रामपंचायत ओळखली जाते. मात्र आता गेल्या 1-2-2.5 वर्षापासून ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीनं सुरू झालेला आहे याबाबत आज आपण चर्चा करणार आहे. त्याची कारण असं आहे की आता सत्ताधारी गटातीलच ग्रामपंचायत सदस्याने आत्ता राजीनामा ग्रामसेवकाकडे सादर केलेला आहे. तर तो पुढची प्रोसेस होईल निश्चितपणानं. पण यामागचं या ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देण्यामागची कारणं काय आहेत आणि नेमकी गावच्या विकासाच्या बाबतीत काय अडचणी आहेत, सत्ताधारी गटातील अंतर्गत धुसफूस आहेत की अनेक काही प्रश्न असे गावाच्या दृष्टिकोनातून आहेत की ज्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये वाव दिला जातो का नाही. अनेक प्रकार आता या राजीनाम्याच्या माध्यमातून आपल्याला उघडकीस येण्याची निश्चितपणानं शक्यता आहे. गेल्या 3-4 वर्षातला कारभार अनेक प्रकारे मोडलीम खरं तर माढा तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात चर्चेला आलं होतं. कारण बऱ्याच वेळा इथले नागरिक असतील, काही संघटना असतील, त्यांनी या ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर अनेक आंदोलनं केलेली आहेत. प्रसंगी या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये गाळ या ठिकाणी ओतून द्यायचंसुद्धा काम झालेलं आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालयाला तर अनेक वेळा कुलूप, टाळे बंदसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचे आंदोलनं. मग त्या नागरिकांच्या मूलभूत समस्या असतील किंवा हे असतील त्या बाबतीत अनेक आता ही जिल्ह्यात ग्रामपंचायत चर्चेला आलेले आहेत. अनेक विषय असतील. आता आपल्यासोबत या ग्रामपंचायत सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे मीनाताई शिंदे असणार आहेत. काय नेमकं कारण आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. स्वागत आहे ताई तुमचं. नमस्कार. काय आता एक महत्त्वाचा मुद्दा असा समोर येतो आहे की आता 1 महिन्याभरावरती किंवा 2 महिन्यावरती ग्रामपंचायत आता बरखास्त म्हणजे होईल आणि नवीन निवडणुकीसाठी सत्ताधारी असतील, विरोधक असतील किंवा नागरिक असतील ती आता निवडणुकीला सामोरे जातील नवीन सत्ता स्थापन करण्यासाठी. पण त्याच्या अगोदर 1 महिन्यात 2 महिन्यात आपण आता राजीनामा दिला आहे. काय यामागचं नेमकं कारण आहे? यामागचं नेमकं कारण म्हणजे ग्रामपंचायतीत इतका अंधाधुंदी कारभार चालू आहे की त्याचं कोणालाच काही देणं घेणं नाही. सत्ताधाऱ्यांना पण नाही, विरोधकांना पण नाही किंवा म्हणजे वरिष्ठ कोणालाच. मग त्याच्यामुळं आम्ही वारंवार तक्रार केली की बाबा हे असं चालू आहे, हे असं चालू आहे, पण त्याची कोणीच दखल घेत नाही. आणि त्याची तर दखल घेत नाहीतच नाही, पण जी मासिक सभा असती तर जे आम्हाला अजेंडाच मिळत नाही. आणि अजेंडा कधी मिळतो की आता उद्या सकाळी 10ला मिटिंग आहे तर आज 6ला येतो. तो केव्हा तरी, आता तरी ह्या 2-4 महिन्यात अजेंडा येतच नाही. अजेंडा येत नाही. मग विचारला असता नाही ते पाठवलाय, ते उडवाडवीची उत्तरं, कधीच कोणाकडून तो असं उत्तर येत नाही. मग आता आपण करायचं काय? ज्या वेळेला आपण जर मिटिंगला आलो तर आपण मिटिंगमध्ये मुद्दे मांडू शकू. जनतेचे जे काही प्रश्न आहेत ते आपल्याला मिटिंगमध्येच मांडता येतात. आणि जर ह्यांनी आम्हाला मिटिंगला जर नाही बोलवलं तर आम्ही ते काय करणार? आणि मिटिंग झाल्यानंतर सांगतात ती मिटिंग झाली आणि ह्याच्या अभावी स्थगित झाली, रद्द झाली. हे बरं त्याच्यानंतर तुम्ही काढता त्या मिटिंगचं तरी आम्हाला आमंत्रण पाहिजे का नाही? त्या मिटिंगलाही बोलवत नाहीत. आणि जे मग काय 1-2 सदस्य असतील किंवा इथले काय असतील लोक ते त्यात काहीतरी घालायचं, मंजुरी घ्यायचं, ते आम्हाला परत कधीतरी कळतं की बाबा हे असं असं झालंय. आपण विचारलं तर त्यावेळेलाही ती उत्तरं देत नाहीत. हे आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेला तक्रार करून 1-2 वर्ष झालं आम्ही प्रत्येक वेळेला तक्रार, नाही आता सुधारणा करू, आता असं करू, तसं करू. पण ते आता तरी ह्या 5-6 महिन्यात तर म्हणजे कारभार एकदमच हे झालाय, सगळा स्थगित झाल्यासारखा. मग शेवटी जनतेला आपल्याला उत्तरं द्यायची असतात. मग त्याच्यापेक्षा सत्तेत राहून आपल्याला जर काहीच करता येत नाही तर मग आपण सत्तेबाहेर राहून पण करू शकतो. त्याच्यामुळं आज आम्ही हा राजीनामा घ्यायचा. तुम्ही म्हणालात की अजेंडा पोच केला जात नाही. मग त्यामागचं काहीतरी कारण असेल किंवा स्थानिक मासिक सभेमध्ये काहीतरी मुद्द्यावरून तुम्ही विरोध केला असेल किंवा अजेंडा न देण्यामागं सुद्धा काही राजकारण झालंय का? तसं केलं जातंय? नाही, राजकारण कधी नाही. आमची फक्त एकच अट आहे की आम्हाला मागच्या मिटिंगला झालेलं प्रोसिडिंग द्या.
ते ह्यांच्याकडून काही लिहिलं जात नाही. मग ते आम्ही मागतो, मग ते आल्याशिवाय काय आम्ही सही करत नाही अजेंडावर. ते ह्यांच्याकडनं लिहिणं होत नाही, मग ते मागते ते सही करत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी ते अजेंडा आमच्याकडे आणायचाच बंद केला, कारण ह्यांच्याकडनं प्रोसिडिंग लिहिलं जात नाही. कळूच देत नाहीत, काय लिहितात काय नाही ते कळूच देत नाही, ते मिळतच नाही. बरं ते काय आम्ही एकटेच नाही सदस्य प्रोसिडिंग मागणारे, तसे 4-5 आहेत सदस्य मागतात, ते कोणालाच देत नाही. मग आता 2 वर्ष तुम्ही सरपंच म्हणून कार्यरत होता, त्यावेळेस त्या अजेंडा आणि मीटिंगमध्ये काय विषय झाले ते सगळ्या सदस्यांना तुम्ही? हो अगदी आम्ही प्रत्येक मीटिंगच्या आधी 8 दिवस अजेंडा तर 10 दिवस फिरवायचो. परत आदल्या दिवशी सगळ्या सदस्यांना फोन करून सांगायचो, विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील त्यांना सांगायचो, आणि प्रत्येक मीटिंगला बसले सगळे की आम्ही ते प्रोसिडिंग द्यायचो, मग मीटिंग चालू करायचो. आता ह्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय वाटतो गावाच्या दृष्टिकोनातून, की बाबा हे काम होत नाही किंवा केलं गेलं नाही? आता हे ग्रामपंचायत लेवल पातळीवरती 17 सदस्यांचे तुमचे जे काय आपले सदस्य आहेत, तो प्रश्न मीटिंगच्या बाबतीतला इंटरनल प्रश्न झाला. पण गावाच्या बाबतीत किंवा तुमच्या वार्डाच्या बाबतीत ही अशी कामं केली जात नाहीत, किंवा कुठली कामं 2 नंबर पद्धतीने केली गेलेली आहेत, भ्रष्टाचार झाला आहे किंवा स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं, असं नेमका ठोस मुद्दा काय आहे की आजच्या या राजीनामा देण्यामागचं कारण असं? नाही, भ्रष्टाचार वगैरे नाही काय, फक्त काय होतं की स्वच्छतेच्या बाबतीत आपण जर फोन केला ना तर टाळाटाळी होती, की बाबा आता हे अमुक अमुक ठिकाणी असा कचरा साठलाय, ते उचलावा लागतो, हे हा म्हणून तो काय त्याचं ते मार्गी लावत नाहीत. परत पाण्याच्या बाबतीत आता मागच्या 1 महिन्यापासून तर ना आमच्याकडे म्हणजे माझ्या वार्डात सांगते, दिवसभर पाणी असतं. आम्ही फोन करतो, अरे ते वाल बंद करा, पाणी रस्त्यावर यायला लागले, कोणीही त्याची दखल घेत नाही. हा म्हणायचं, नाही वालच उघडा नाही म्हणायचं. पण आमच्याकडे लोकांचे फोन येतात ना, आणि माझ्याकडे पण नळ आहे, कनेक्शन आहे, मी पण बघते पाणी चालू आहे, पण ते म्हणतात नाही पाणी चालू, वाल बंदच आहे. ते कधीच म्हणजे कशाला उत्तर देत नाहीत. आणि दुसऱ्या वार्डातून आम्हाला कळतं की बाबा आमच्याकडे 8-9 दिवस पाणी नाही. मग हे असं चाललंय सध्या. ग्रामपंचायत सदस्य मेहनताई शिंदे यांनी आपली या ठिकाणी अडचण काय आहे ती नेमकी सांगितली. अजेंड्याच्या बाबतीत अजेंडा मिळत जात नाही असं कारण सांगितलं, आणि गेल्या 5-6 महिन्यात म्हणजे मिटिंग तर झाल्या नाहीत हे देखील सांगितले. पण त्या अगोदर सुद्धा सदस्य प्रतिनिधी म्हणून आप्पाशी, अनिल आप्पाशी आपण संवाद साधणार आहोत. आप्पा, घरकुलाचा विषय नमस्कार निघाला होता आत्ता मागाशी, काय नेमकं घरकुलाचा नेमका काय प्रकार आहे? घरकुलाचा इथं 233 घरकुलं सध्या मंजुरी मिळालेली आहे. 233 पैकी 109 घरकुलं रद्द केलीत असं आम्हाला बाहेरून कळतंय. आम्ही यांच्याकडे माहितलं, मी मगाशी सुद्धा भाऊसाहेबाला आवाहन केले किंवा तुम्ही आता पत्रकार बंधू आहे, त्यांना आत्ता मागा लिस्ट रद्द, काय 5च आहेत रद्द का काय, त्यांच्याकडे लिस्टच नाही. वास्तविक पाहता आम्हाला पंचायत समितीतून कळलं असेल किंवा आमच्या बाहेरच्या माणसांकडून कळलंय असं की ह्यांनी 109 लोकांची लिस्ट पंचायत समितीत बसून केलेली आहे, आणि त्याच्यावर ह्या भाऊसाहेबाची सही घेतलेली आहे. मग भाऊसाहेबाची एकट्याही सही घेऊन चालतं का? त्यांनी ते ह्या मंथली मिटिंगमध्ये ठेवलं पाहिजे. मंथली मिटिंगमध्ये ठेवून ह्या बॉडीची मंजुरी घेतली पाहिजे. बॉडी कशी मंजुरी देईल? गावचं नुकसान म्हणजे गावचं काय नुकसान होत असेल, आर्थिक नुकसान लाभार्थ्यांचं होत असेल तर बॉडी कधीही अशी मंजुरी म्हणजे त्याला देणार नाही, हे उघड सत्य आहे. म्हणजे ग्रामपंचायतीचं ठराव नसताना पंचायत समितीकडे ती लोकांची यादी मंजूर झाली असं तुम्हाला म्हणाल? हो, 100% ठामपणे सांगतो. यांनी बॉडीला अंधारात ठेवून ती यादी म्हणजे रद्द केलेली आहे. ती नुसती पंचायत समिती लेवलला नाही तर ते आता ऑनलाईन आहे सगळं. तर ती केंद्राचे फंड्स आहेत त्याला, ती केंद्राच्या इथं गेली. आता ह्यांना ती दुरुस्त करणं सुद्धा 99% इम्पॉसिबल आहे असं मला वाटतंय. ते अजून आश्वासन देत आहेत की आम्ही फेर सर्वे करतो आणि दुरुस्त करतो. काय ह्याच्यामागं यामागं काही ठराविक सत्ताधारी ग्रामपंचायत सदस्याचा हात आहे, आणि त्यांच्यात त्यांच्या स्वार्थापायी काही जे खरे लाभार्थी आहेत त्यांना डावललं गेले, आणि मग त्यांच्या जवळचे किंवा ओळखीचे अशांनाच असा लाभ दिला गेला असं काय आहे का? मग त्याच्यामध्ये नाही, मी विनम्रपणे सांगू शकतो की बॉडीचा ह्यात काही दोष नाही. बॉडीचा दोष कधीच असता किंवा आम्ही आरोप केला असता की जर तो विषय मीटिंगमध्ये ठेवला असता तर
तो मीटिंगमध्येच ठेवला गेला नाही हो विषय. आणि ज्यावेळेला आम्ही म्हणजे मी ज्या पार्टीत होतो, मी आता तुम्ही अशी म्हणला पार्टी, मी आता सध्या जवळजवळ 6 महिने झालं ती पार्टी सुद्धा सोडली. हे तुम्ही बघितलंय, मी विरोधकाच्या स्टेजवर जाऊन भाषण बी केलेलं आहे. कारण का पार्टी सोडली, तर जिथं आपलं म्हणणंच जे की जनतेच्या हिताचं म्हणणं ते त्याला काहीच किंमत दिली जात नाही. आणि म्हणूनच मला भाग पडलं पार्टी सोडून. नाहीतर ही पार्टी उभा करण्यात मी फाउंडर मेंबर आहे. म्हणजे ज्यावेळेला ही तिसरी आघाडी उभा राहिली त्यावेळेला पहिल्या 5-6 जणांमध्ये मी आहे. नाही, आता तो विषय आपण नंतर घेऊ. पंचायत समितीमध्ये मग बसून ती यादी मंजूर करायला लावणारे कोण होते आपल्यातले अधिकारी? मग टीपीओ अधिकारी, टीपीओ पर्टिक्युलरली. आम्हाला जे कळलंय ते मी नावासहित सांगतो. आम्हाला जे कळलंय की पंचायत समितीमध्ये जे इथं पूर्वी टीपीओ होते पाटील साहेब म्हणून, मला अशी बाहेरून बातमी कळलेली आहे की त्या टीपीओ साहेबांनी जे काम इथं व्हायला पाहिजे होतं, ती यादी टाईप करणं, ती सभेपुढं ठेवणं, त्याचं प्रोसिडिंग घेणं, त्या प्रोसिडिंगमध्ये ती यादी उतरून काढणं, हे जे सगळं व्हायला पाहिजे ह्या सगळ्याला फाटा देऊन त्यांनी तिथं टाईप केली, सगळं लिहिलं गेलं. आणि हे आमचे भाऊसाहेब तिथं कधीतरी गेले असतील त्यावेळेला त्यांची सही केली. मला त्यांचं स्टेटमेंट माहीत नाही, पण मला जे उडत कळलंय की भाऊसाहेब त्या अशा भूमिकेत आहेत की माझी फसवून सही घेतली, असं काय ते 1-2 ऐकले. आता बोगस उतराच्या बाबतीत प्रकरण चर्चेला आलं होतं, काय नेमकं बोगस उतरायचं पुढं काय? आता बोगस उतारे हे मी सरपंच असतात होतो त्या काळापासून ते बोगस उतारे इथं मुडलीम हे, आता त्याला प्रसिद्ध म्हणायचं का कुप्रसिद्ध म्हणायचं, सेंटर म्हणलं तर चालेल. म्हणजे जिथं कुठं दाखला मिळत नाही तो दाखला मोडलीममध्ये आला की मिळतो. ह्यासाठी मोडलीम ग्रामपंचायत, मोडलीम नाही म्हणत, मोडलीम ग्रामपंचायत अख्ख्या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे म्हणलं तर वागवं ठरणार नाही. आणि ते मी सरपंच असताना सुद्धा तसं होतं. मी बराच प्रयत्न करत होतो त्याला आळा घालण्याचा प्रयत्न केलाही. माझे त्याच्याबद्दलचं ते म्हणजे जसं की आता तुम्हाला एकदा एक जण माझ्या अंगावर सोडला गेलता की काय माहिती आहे का नियम. मग आज सुद्धा माझं भाऊसाहेब गेल्या आठवड्यात सुद्धा हे झालंय बोलणं याविषयी की तुम्ही जे बांधकाम परवाने देता तर त्याचा नियम माझ्या माहितीने की जे सिटी सर्वे झालेला आहे तिथं ते त्यांनी त्या सिटी सर्वेवाल्यांनी द्यायचं आहे ते बांधकाम परवाना. आणि जिथंच सिटी सर्वे झालेला नाही म्हणजे वाढीव भाग गावाचा ते ग्रामपंचायतनी द्यायचा, हे आज बी माझं मत आहे. पण गेल्या आठवड्यात भाऊसाहेब म्हणतो तसं नाही, GR बदलला. मी त्यांना त्यावेळेलाच म्हणलं मला तो GR द्या, पण त्यांनी अद्यापपर्यंत तरी मला दिलेला नाही. आता माझा व्हॉट्सअपचा नंबर त्यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे असता तर त्यांनी द्यायला पाहिजे होता. मी अजूनही भाऊसाहेबाला विनंती करतो, अजूनही GR असेल तर आजच्या दिवसात तरी द्या. परंतु अशी मी आत्ताच्या घडीलाच म्हणणार ते दिशाभूल करतायत. कारण मी त्यावेळेला तो GR काढून प्रत्येक बँक मॅनेजरला दिला होता की बाबा तुम्ही जिथं सिटी सर्वे झालेला आहे तिथं ग्रामपंचायतचा बांधकाम परवाना ग्राह्य धरू नका. मला मान्य आहे काही लोकांना त्रास होणार, पण कधी त्रास होतो की सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला लोकांना माहीत होईल सिटी सर्वेकडे आहे त्यावेळेला लोक जातील सिटी सर्वेकडे जाऊन काम करून घेतील ना. त्यात काय अवघड आहे. बोगस उतार्याचा विषय निघाला, बाहेर चर्चा मोठ्या प्रमाणात आहे. बोगस उतार्याबरोबरच ग्रामपंचायतीकडे भरत असलेली घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी जी आहे त्यामध्ये सुद्धा बोगस पावते देऊन पैसे, आर्थिक व्यवहार आणि उतार्याबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी याचा सुद्धा मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची बाहेर चर्चा आहे. मग असं असताना तो काय ग्रामपंचायत क्षेत्राच्या बाहेरील माणूस नाही, मग सत्ताधारी त्यांना त्या व्यक्तीला पाठीशी घालते असं काय आहे का याच्यामध्ये? आता तुम्ही 1-2 प्रश्न एकत्र विचारल्यासारखं वाटलं मला. तर त्यातलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मी की बाबा पावती दिली जातील ते पैसे जमा केले जातात का नाही असं तुम्हाला बहुतेक विचारायचं आहे. तर त्या बाबतीत कसं आहे की प्रशासनाने फार मस्त सोय करून ठेवलेली आहे की एक इथं क नावाचं रजिस्टर आहे. ते क नावाचं रजिस्टर जर ह्यांनी भरलं तर इथल्या कुठल्याही स्टाफला ते सहजसहजी त्या फनपट्टीमध्ये भ्रष्टाचार करता येणार नाही. आणि मी वैयक्तिक 8 महिन्यापूर्वी BDO ऑफिसला पत्र दिले. हे भाऊसाहेब यांनी आधी पत्र दिले
रक्ते भाऊसाहेब होते त्यावेळेला पत्र दिलंय की बाबा मला असं कळलंय की रक्ते भाऊसाहेबची बदली होणार आहे, निदान त्यांच्याकडनं कर रजिस्टर भरल्याशिवाय यांच्याकडं चार्ज देऊ नये. तरी आजपर्यंत बहुतेक मला वाटतं ते कर रजिस्टर भरलं गेलेलं नाही. आता हे काय करतात माहीत आहे का, की गोळा करतात पैसे खनपट्टीचे आणि बँकेत जाऊन भरतात, त्याचं चलन घेतात, ते भाऊसाहेबाला देतात आणि भाऊसाहेब कॅशबुकला फक्त तो आकडा टाकतात, तिथं नाव येतं. कर रजिस्टर म्हणजे काय की अनिल महादेव शिंदे यांनी आज 200 रुपये भरले, ते नावासहित त्या रजिस्टरला येतं. कर रजिस्टर ते भरलेल्या लोकांनी जमा केलेली रक्कम इथं अद्यापही भरलेलीच नाही, कळतच नाही ना. कॅशबुकला लिहिल्यामुळे महत्वाचा मुद्दा आहे. जर तुम्ही घरपट्टी, पाणीपट्टी, नळपट्टी किंवा ग्रामपंचायतीचा कर जर भरलेला असेल, तुमच्याकडे पावती असेल, तर या ठिकाणी येऊन आत्ता अनिल शिंदे ज्या पद्धतीने म्हणाले की तुमचं त्या रजिस्टरला नोंद आहे का नाही ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या अगोदर गेल्या 2 वर्षात भयंकर तक्रारी मोडणीमध्ये आलेल्या आहेत आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं तुम्ही भरलेली कर पावती या ठिकाणी रजिस्टरला जमा आहे का नाही ते निश्चितपणानं बघणं गरजेचं आहे. कारण मागच्या आठवड्या 15 दिवसाखालीच एका व्यावसायिकाचं माझे बोलणं झालं, त्यानं ती माझ्याकडे पावती दिली होती, त्याने दाखवली होती, मात्र ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तो जी काही रक्कम भरलेली होती ती ग्रामपंचायतच्या दप्तरी नोंद नव्हती. ते इथं लक्षात आल्यानंतर, त्या व्यावसायिकाच्या लक्षात आल्यानंतर त्यानंतर परत ते व्यवहारात वळतं झालं, त्यानं कबूल केलं. पण हा महत्त्वाचा लय मुद्दा आहे मोडणीमकरांसाठी की तुमचं कर रजिस्टरला जमा केलेली घरपट्टी, नळपट्टी, कर पावती जी आहे त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली की नाही ते तातडीनं बघा. कारण या अगोदर ग्रामपंचायतीच्या जागेच्या नावामध्ये, मालकांच्या नावामध्ये अनेक फेरबदल झालेले आहेत. आता अजेंडाचा विषय निघाला, घरकुलाचा विषय निघाला, आता उतार्याचा देखील विषय निघाला आहे. सत्ताधारीसुद्धा आता सध्या तरी हे आहेत. पुढची दिशा काय तर सगळ्यात महत्त्वाचं राजकीय 8चा तुम्ही मुद्दा अनेक बरेच दिवस झालं तुम्ही 8ला आता व्यताळ परिवाराच्या वतीनं देखील आता काल ऑनलाईन उतारे मिळण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. भाऊसाहेब म्हणले की 30 तारखेपासून आम्ही ती लागू करतोय. 8च्या बाबतीत आता काय नेमकं? 8च्या बाबतीत काय झालं, मी त्यावेळेला ती जी एजन्सी नेमायची होती ती नेमली आणि आपण त्यावेळेला त्यांना 3 लाखाचं पेमेंट रोख दिलेलं आहे आणि त्याचं थोडं पेमेंट माझ्या अंदाजाने 50-60 हजार रुपये पेमेंट अजून त्याचं देणं बाकी आहे. त्यांनी त्याचं काम फार प्रॉम्प्ट रीतीने, फार पद्धतशीर रीतीने ते केलेलं आहे, त्यात काही वांधं नाही. फक्त त्याचे पैसे दिले गेले पाहिजेत. आत्ताची मी ज्याला वेताळ परिवाराने ग्रामपंचायतीला पत्र दिलं त्यावेळेला ह्यांनी जागवून हडबडून हे केल्यावर पार्टी प्रमुखांनी 25,000 भरलेत अशी चर्चा माझ्या कानावर आलेली आहे. मग राहिलेल्या 35,000चं काय करणार आहे, तर त्याला कोणी आज जबाबदार नाही. मी त्या संबंधित ग्रस्ताला वाटल्यास तुम्ही आत्ता त्यांना फोन करून त्यांचं स्टेटमेंट बी स्पीकर ओपन करून ऐकू शकता. मी त्या ग्रस्ताला विचारलं की बाबा तू ती पैसे दिले नाही, तो म्हणला मी बॅकअप काढलं, घेतलं बंद पडतं आणि ते आता सध्या चालू आहे. मलाही मान्य आहे ते त्याचं आता त्यांनी ते तात्पुरतं बॅकअप दिलेलं आहे. ते पैसे जर दिले नाहीत आणि आमचं समाधान जर झालं की आम्हाला उतारे दिले, ते बंद पडणार आहे 2-4 दिवसात. आणि मग एवढं करताना तुम्ही ते 2008 सालचं ते रजिस्टर बघितलं तर म्हणजे चालतच नाही डोकं. 2008 त्याच्यात काही पानं फाटलेली आहेत, काही नाही. त्या 2008च्या रजिस्टरवरनं अजून उतारे सोडले जातात. सोलंकरवाडीसारखं छोटंसं गाव 3 वर्षापासून ऑनलाईन उतारे देते आणि मोडलीमसारखं एवढं मोठं तिथं स्पेशल कॉम्प्युटरसाठी ऑपरेटर आहे. कितीदा तरी प्रयत्न केला आहे, सगळं झालं आहे, सगळं शिजलं आहे, सगळं तयार आहे. हार्ड कॉपीसुद्धा मी ह्या कपाटात ठेवली होती. भाऊसाहेब आहे का कपाटात हार्ड कॉपी 8 नंबरची? कुठं शिफ्ट ते नाही, नवीन इथं कपाटात ठेवली होती, इकडं आणली का? बरं ठीक आहे. मग हार्ड कॉपीसुद्धा तयार आहे, परंतु कॉम्प्युटरमध्ये एका क्लिकवर तुमचा उतारा निघू शकत असताना हार्ड कॉपी चाळायची काय गरज आहे का? हस्तलिखित द्यायची काय गरज आहे का? काय मानसिकता नाही सत्ताधाऱ्यांची पुढं ही करायची मानसिकता नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे, आता गावामध्ये बऱ्याच ठिकाणी चर्चा होती की तुम्ही सत्तेत म्हणजे सरपंच पदावर मिसेस असताना आणि त्यानंतर मागच्या 1-2-3 वर्षामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार सगळा ह्या ग्रामपंचायत कार्यालयातून चाललाच नाही. कुठं कुणाच्या दुकानातून चालला, कुठं हॉटेलमधून चालला, तर कुणाच्या घरामधून चालले. आता बऱ्याचशा वेळेस आपला विषय किंवा जनतेतून मागणी झालेली आहे की दप्तरच कपाटात नाही भाऊसाहेबाच्या,
किंवा असे सुद्धा अनेक प्रकार झालेले आहेत. मग ती दप्तर नेमकं गेलं कुठं, कोणाच्या दुकानात हा सगळा व्यवहार ग्रामपंचायत कार्यालयाचा कारभार चालत होता, कोणाच्या घरातून चालत होता, काय याबाबत काय सांगता येईल तुम्ही? आता ह्याचं उत्तर माझ्यापेक्षा चांगलं भाऊसाहेब देऊ शकतात, कारण ते रेकॉर्ड मेंटेन करणं ही भाऊसाहेबाची जबाबदारी आहे. मी भाऊसाहेबाला जाहीर सांगतो आता की तुम्ही जे ऑनलाईन आता जे निघाले टेंडर करायची पद्धत, म्हणजे बाबा अंगणवाड्याची खेळणी असतील किंवा बगीचात बसवायची खेळणी असतील, हे असं काहीतरी ऑनलाईन करायची आता सुविधा ती गव्हर्नमेंटने एक सोयीसाठी म्हणून केली. पंचायत कार्यालयातलं दप्तर गेलंय का बाहेर? एक मिनिट. तर त्याचं जे ऑनलाईन केलेलं जे टेंडरची प्रत आहे ती इथं नाही आहे का भाऊसाहेब आपल्याकडे? म्हणजे भाऊसाहेब बी म्हणतायत नाही. मग आता ती कुठं आहे ती भाऊसाहेबांनी शोध घेतला पाहिजे आणि सांगितलं पाहिजे. हे ओपन सिक्रेट आहे, ते आता माझ्या तोंडून वधून घेऊ नका. नाही, काही जे ग्रामपंचायत सगळे दप्तर रजिस्टर्स आहेत ते आहेत का आता सध्या ग्रामपंचायत? नाही, आता बघा कॅशबुक वगैरे जे महत्वाचे रजिस्टर असतात फक्त पैशाची देवाणघेवाण जी आहे हा तर तेवढेच फक्त नसू शकतात किंवा असं. हे बाकीचे रजिस्टरला घेऊन काय करायचं आहे आम्हाला? बाकीच्या रजिस्टरला घेऊन काय करायचे? पैशाची देवाणघेवाण आणि कॅशबुकच्या बाबतीत सगळं इथं या ठिकाणी आहे. एका अर्थी आता 1 महिना 2 महिना जर राहिला असता तर शेवटी सत्ताधाऱ्यांच्याच गटातल्या कारभाराला कंटाळून शेवटी सत्ताधारी गटातीलच ग्रामपंचायत सदस्यानं आता मगाशी मॅडमला प्रश्न विचारला, म्हणजे त्या सदस्य आहेत, मी प्रतिनिधी आहे. माझे 1-2 मित्र पत्रकारांनी विचारलेला प्रश्न असा होता की तो मलाही पटला, काय की 2 मुद्दे आहेत. एक, मी त्या सत्तेत ज्या पार्टीनं निवडून आलो, ज्या पार्टीने मला सरपंच केलं, काय त्याच पार्टीच्या विरुद्ध तुम्ही कसं काय बोलताय ही जनता मला बी विचारू शकते. म्हणून मी जाहीरच त्याचं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की हे खरं आहे की सर्वसाधारण काय म्हणणार, ज्यात जिस थाली में खाया उसी को छेद किया. पण माझी म्हणजे सर्व मतदाराला नम्र विनंती आहे की असा गैरसमज करून घेऊ नका. मी यांना सातत्याने 2 वर्ष झालं सूचना करतो, अरे असं नाही, असं करा, ही करा. पण मला असा अनुभव यायला लागला की मी सांगतोय म्हणल्यावर तर करायचंच नाही. मग शेवटी नाईलाज झाला ना माझा. शेवटी काय करणार मी एकटा? पण माझ्या माग काय संघटन नाही कुठलं. आता एक मी जाहीर त्या दिवशी स्टेजवरनं सुद्धा भाषणात म्हणले की इतक्या दिवस माझ्या मागं संघटन नव्हतं. आता वेताळ परिवार हे माझ्या मागं संघटन ठामपणे उभं आहे. आता निश्चितच आम्ही हे सगळ्या ह्या 2-3 म्हणूनच मी ह्या मुक्त का झालो की मला मोकळेपणाने बोलता यावं आणि मोकळेपणाने हे सगळं ग्रामपंचायतचा कारभार जनतेपर्यंत पोचवावा. मला कोणाशी दुश्मनी नाही, हेवे दावे नाहीत. विरोधकाबद्दल बी माझं काय नाही. आता मॅडमनी चुकून ते बोलताना मग अशी विरोधक बी रिस्पॉन्स देत नाहीत असं मी बी ऐकलं, पण ते मी विरोधकाचे सॉरी म्हणतो. ते बोलण्याच्या ओघात त्या बोलून गेले. बोलण्याच्या ओघात विरोधक सत्ताधाऱ्यांना पण या बाबतीत हे करत नाहीत असं त्यांचं म्हणणं असेल. नाही असं. बरं, आता काय आता शेवटी आता हे सगळं आता प्रकरण होतं झाले, काय प्रकरण बाहेर काढणार आहे की नाही? हो, 100% बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते आत्ताच ओपन करणं माझ्या दृष्टीने योग्य वाटणार नाही. निवडणुकीतच ते निवडणुकीच्या वेळेला हे कर्तव्यच राहणार आहे वेताळ परिवाराचं. त्याशिवाय मग आम्ही म्हणजे क्लेम कसं करणार, आम्ही पॅनल उभं करणार आहे म्हणून सरळच. तर सध्या आता ह्या सगळ्या आपण गोष्टी राजीनामा पदावर आणखी काही वेटिंगवर असतील राजीनामा देण्याच्या, परंतु ती आपण नंतर निश्चितपणानं पाहूयात. सध्या तरी ह्या सगळ्या मोडणीमकराच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीचा कारभार कसा आहे हे जनतेनेही त्या ठिकाणी ठरवावं आणि कुणी कारणमीमांसा किंवा विश्लेषण देण्यापेक्षा सदस्य प्रतिनिधी आणि सदस्यांनी दिलेलं विश्लेषण मला वाटतं मोडणीमकरासाठी एक मैलाचा दगड निश्चितपणानं आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ठरेल, यात शंका नाही. भाऊसाहेबाशी आपण संवाद साधणार आहोत. 2 मुद्दे भाऊसाहेबांबरोबर आहेत. अनिल आप्पाने आता इथं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बसूनच आरोप केला की 109 घरकुलाचं प्रकरण सही केली म्हणून डायरेक्ट इथं ठराव ग्रामपंचायतीचा आहे. सही वगैरे काय केलेलं नाही. 109 प्रकरणाचा विषय असा आहे ते सर्वेमध्ये केलेले पाटील साहेब म्हणून होते विसरादे ग्रामचे पंचायत समितीचे. ते पक्के घर कुणाला जे असेल ते अपत्रित झाले असते
बाकी काय अपत्र कोणी झाले नसते याची ग्वाही देतो. आणि जे झाली असेल तर त्यांनी आम्ही पत्र दिलेले तयार करून त्यांचा आम्ही पाठपुरावा. काय रजिस्टर पूर्ण नव्हते आपण त्यावेळेस पण विषय झाला होता, आले का ताब्यात आलेत का रजिस्टर आता ग्रामपंचायत? नाही, मी स्वतः तयार करून घेतले आणि आपण सहकार्य केलं भरपूर. 9 नंबर मी स्वतः तयार केलं, 8 नंबर पण तयार केले. नाही, मागचे रजिस्टर मग ते पुढं कसं बोललं ह्या सगळ्या काय असेल तू मग त्या मागचे रजिस्टर नसताना पुढं रजिस्टर कशी काय मग तयार केली? आता मागच्या रजिस्टर म्हणजे आम्ही फक्त पावती पुस्तकानुसार पावत्या खतविल्या. आता मागचं 9 नंबरच नव्हतं. ऍक्च्युअल जवळ 8 वर्ष झालं 9 नंबर जुनच होतं. आणि आपल्याला पण माहिती कच्या बाबतीत आता आणला 5 मी आल्यापासून मी पूर्ण तयार केलं. लोकांच्या घरपट्टी पाणीपट्टी बाबत अनेक तक्रारी आहेत, जमा केल्या जात नसेल. नाही, रजिस्टर पूर्ण आहे का? 4 महिन्यापासून माझं कालावधीतलं माझं पूर्ण 5 तयार आहे. पाठीमागचं तुम्ही तपासून घेतलं होतं का? पाठीमागचं नाही मला बघायला मिळालं, फक्त मी पावती पुस्तकानुसार बघायला मिळालं नाही की मिळालंच नाही? मिळालंच नाही. मिळालंच नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे हा सुद्धा. ग्रामपंचायतीचा कारभार कशा पद्धतीनं चालू आहे? आपण मगाशी अनिल अशी बोलत म्हटलं होतं की कारभार कुठून तरी घरातून, दुकानातून आणि हॉटेलमधून चालतोय आणि काही रजिस्टर अद्यापही मिळाले नसले. हे भाऊसाहेब आल्यानंतर आता ह्या त्यांचा दोष नाही. करताना किंवा हे करताना तुम्ही ती जबाबदारी होती की तुम्ही सुद्धा ते रजिस्टर सगळे घेणं गरजेचं होतं तुम्ही हे करताना, परंतु तुम्ही ते घेतलं नाही. कारभार जर निघाला तर फार मोठा फ्रॉड ग्रामपंचायतीच्या ह्याच्यामध्ये निघू शकतो का? तुम्हाला काय वाटतं? की मागचे रजिस्टर मिळालेच नाहीत म्हणजे गायब झालेत की काय? ते संबंधित मागचे जबाबदार राहतील. मी आल्यापासून मी जबाबदार आहे. मी ह्याची ग्वाही देतो. मी आल्यापासून एकही रुपयाचा म्हणजे अपराध वगैरे झालेला नाही. 5 कची नोंद आहे. जाऊ द्या, ह्या महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही थांबाय. काही रजिस्टर तुम्हाला मिळाले नाहीत. हो, निश्चितपणानं ही सगळा ग्रामपंचायतीचा कारभार, आता दप्तर असतील तर कारभार व्यवहार सगळे हिशोब हे रोखचोक राहतील. आता दप्तरच काय मिळाले नाहीत तर हे सगळे हिशोब व्यवहार कशा पद्धतीनं झाले असतील, कोणाच्या खिशात गेले का काय, का खरंच ते इथं जमा झाले, हे आता नागरिकांनी शोधायचं काम आहे. कॅमेरा पर्सन अजित खडकेसह मी रमेश शिरसट, मोडाणे.